दरम्यान भुजबळ नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, तर त्या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आणि वक्तव्य त्या आपण टॉप 9 बातम्यांमधून बघूयात। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचा छळ संपला नाही। भाजपला ओबीसींबाबत राग आहे। नाना पटोलेंचा भाजपवर हा निशाणा। छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतोय। भुजबळ हे वाघ होते, त्यांनी बळ दाखवावं। भाजपसोबत सत्तेत जाण्याची भुजबळांची इच्छा नव्हती असं ते खासगीत बोलले। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। खरं तर त्यावेळेस ते अनिच्छेनंच गेले, भाजपबरोबर जाण्याची त्यांची इच्छा नव्हतीच मुळात, असं ते खाजगीरित्या अनेक ठिकाणी बोललेले आहे। तर भुजबळ हे वाघ होते, भुज आणि बळ, बळामध्ये भुजबळांच्या भुजामध्ये बळ आहे, त्यांनी ते दाखवावं। गेल्या काही दिवसांपासून भुजबळांना फ्रस्ट्रेशन आलंय। मनसे नेते प्रकाश महाजन यांची भुजबळांवर टीका। भुजबळ राज ठाकरेंवर का घसरले माहीत नसल्याचंही वक्तव्य। दिल्लीवरून भुजबळांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झाली होती, पण शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही। हसन मुश्रीफांची माहिती। नाव फायनल होऊन उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळांमध्ये खदखद असल्याचंही वक्तव्य। दिल्लीवरून त्यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झालेली होती, परंतु काही कारणामुळे ती जागा शिंदे गटाची असल्यामुळे ती जागा सोडण्यामध्ये त्यांनी असमर्थ दाखवली। नैसर्गिक न्यायानुसार नाशिकच्या जागेवर आमचा अधिकार होता। आमच्याकडून भुजबळांवर कोणताही अन्याय नाही। शंभूराज देसाईंकडून स्पष्ट। ती जागा कुणाची होती? सन्माननीय खासदार हेमंत गोडसे साहेब तिथे विद्यमान खासदार होते, त्यामुळं नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनं नाशिकच्या जागेवरती हा आमचाच अधिकार होता। भुजबळांची नाराजी रोजचीच असेल तर ती दूर करण्याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे। भुजबळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलू शकतात। शिवसेना नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत। प्रत्येक बैठकीला मी जाणं शक्य नाही। काही बैठकींना आमचे पदाधिकारी जातात। महायुतीच्या बैठकीतल्या अनुपस्थितीवरून भुजबळांचं स्पष्टीकरण। वडाचं पान त्याचं काय म्हणतात, पिंपळाला लावायचं काम कशाला करता भाऊ? आणि आता या मीटिंग वगैरे तर आमचे जे आहेत जिल्हा प्रमुख आहेत किंवा तिथले काही प्रमुख लोक आहेत ते करतात। त्या सगळ्या मीटिंग मीच अटेंड करणार ना। शिवसेना सोडताना माझा वाद विठ्ठलासोबत नाही, बडव्यांसोबत आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। बडव्यांनी जे षडयंत्र रचलं, भुजबळ त्याचा भाग होते। मनसे नेते संदीप देशपांडेंचा हल्लाबोल।